क्रिकेटपटूंचं मध्यवर्ती सभागृहात हार्दिक स्वागत। जय जय बोला भारत माता की वंदे 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 भारत माता की भारत माता की भारत माता की। भारत माता की वंदे वंदे वंदे। कृपया सर्व मान्यवरांनी आसनस्थ व्हावं। विश्व विजयाचा महाजल्लोष मध्यवर्ती सभागृह विधान भवन मुंबई। सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत। कृपया सर्वांनी आसनस्थ व्हा। कृपया सर्वांनी आसनस्थ व्हा। कृपया सर्वांनी आसनस्थ व्हा। महाराष्ट्र गीताने आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ होत आहे। कृपया सर्वांनी उभं राहावं। महाराष्ट्र गीत। शांतता। जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा। अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा। सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा। दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा। जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा। काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी। ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी। दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला। देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही दत्तगावी महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा। कृपया सर्वांनी आसनस्थ व्हावे। विश्वविजेत्या भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे सत्कारमूर्ती क्रिकेटपटू, त्यांचे गोलंदाज प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापक अशा सर्व मान्यवरांचं विधानमंडळातर्फे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत। आपण श्री आशिष शेजारजी यांचे व्यासपीठावर हार्दिक स्वागत। आपण कार्यक्रमाच्या प्रारंभी सुनील गावस्कर यांनी गायलेलं हे क्रिकेट म्हणजे हॅलो यानंतर सुनील गावस्कर यांनी गायलेल्या गीताचे काही पंक्ती कृपया ऐकूयात। सुनील गावस्कर यांचे गीत हे क्रिकेट
क्रिकेटचा महिमा विशद करणारे हे गीत आपण सर्वांनी ऐकले. हे गीत आणि आपले सभागृह याचा देखील एक महत्त्वाचा संबंध आहे. सुप्रसिद्ध गीतकार शांताराम नांदगावकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतनं हे गीत कागदावर उमटलं आहे. शांताराम नांदगावकर साहेब आपल्या विधान परिषदेचे सन्माननीय सदस्य होते. मी आता विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं आणि सर्वांचं स्वागत करावं. सुरुवातीला एक घोषणा देते. भारत माता की, भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि आजच्या दिवशी ही घोषणा द्यायला काही हरकत नाही मला असं वाटतं. आणि तो म्हणजे ICC T20 2024 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा, भारतीय क्रिकेट संघाचा आज या विधिमंडळाच्या सभागृहामध्ये आपण सर्वजणांचं मी स्वागत करते. जे विधान परिषद किंवा विधानसभेचे आमदार आहेत त्यांना कल्पना आहे, पण बाकी प्रेक्षकांना माझी विनंती आहे की आज या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, विरोधी पक्षनेते अमरदासजी दानवे, तसंच आपल्या क्रिकेट संघाचे आशिष शेलार आणि सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये मी सगळ्यात प्रथम आपल्या कर्णधार रोहित शर्मा यांचं आपण टाळ्या वाजवून जोरदार स्वागत करूया. याच्यानंतर पुढच्या आपल्या मित्रांचंही स्वागत आपल्याला करायचं आहे. श्री सूर्यकुमार यादव, चला थांबा. श्री यशस्वी जयस्वाल, श्री शिवम दुबे. आणि याचबरोबर आपण ज्यांना कधी विसरता कामा नये ते या सगळ्या भारतीय संघाचे विश्वविजेते क्रिकेटपटू आणि गोलंदाज प्रशिक्षक श्री पारसजी मामरे आणि संघ व्यवस्थापक श्री अरुण कानडे. यांचा आज सगळ्यांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि अनेक वर्षांनी हा आपल्याला जे विजय प्रचंड असा मिळालेला आहे तो ऐतिहासिक विजय आहे. आणि मला तरी जे आठवत आहे त्याच्यानुसार विधान भवनामध्ये पहिल्यांदाच असा स्वागताचा कार्यक्रम होतोय. त्यामुळे महाराष्ट्राची सगळी जनता आणि ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा आणि 78 आणि विद्यमान 51 आमदार हे सगळे महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने आपलं स्वागत करत आहेत. आणि मला खात्री आहे की ज्या वेळेला क्रिकेटचे सामने चालू होते त्यावेळेला प्रत्येक घराघरामधल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीने तुमच्यासाठी प्रार्थना केलेली आहे की तुम्हाला विजय मिळू दे. आणि त्या प्रत्येकाचे आशीर्वाद आपल्याला मिळालेले आहेत. आजच्या दिवशी भारताची ही जी अभूतपूर्व असा विजय आहे, तसाच 2013ला महेंद्रसिंग धोनी यांच्याही सोबत आपल्याला असाच विजय मिळाला होता. आणि भारत विश्वविजेता क्रिकेट क्षेत्रात झालेला आहे. तसं सर्व क्षेत्रात येण्यासाठी आपण सगळे एकत्र येऊया. आणि आजचा हा कार्यक्रम शांततेने, आणि मी नम्रपणाने सांगते मी उपसभापती आहे त्यामुळे शिस्तीने पार पाडायचं आहे अशा पद्धतीची मी विनंती करते आणि 2 शब्द संपवते. आपलं सगळ्यांचं स्वागत. जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. आपण सर्व विश्वविजयी क्रिकेटपटूंना सन्मानित करणार आहोत. तत्पूर्वी ते क्रिकेटपटू आपल्याशी संवाद साधणार आहेत. सगळ्यात शेवटी कॅप्टन आपल्याशी संवाद साधेल. मी सर्वप्रथम निमंत्रित करतो शिवम दुबेजी यांना. शिवम दुबेजी. Thank you, CM sir. Thank you, CM sir. Thank you, everyone.
इधर आने के लिए यहाँ बहुत दिल से बहुत अच्छा लग रहा है। और आप लोग ने जो स्वागत किया हम लोग का, तो पता नहीं, ये उम्मीद मैंने कभी ऐसे की नहीं थी मेरे साथ ऐसा होगा, लेकिन बहुत अच्छा लग रहा है। और महाराष्ट्र में रहने का प्राउड है मुझे हमेशा। तो मराठी थोड़ा ट्राई करता हूँ, लेकिन अटक जाता हूँ कभी कभी। तो जय महाराष्ट्र। धन्यवाद शिवम दुबेजी। यानंतर आपल्या विजेता संघातील फलंदाज श्री यशस्वी जयस्वालजी, कृपया व्यासपीठावर या. नमस्कार. आमची मुंबई, जय महाराष्ट्र. आणि आता सूर्यकुमार यादव. सीएम सर, थँक्यू मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली तुम्ही आणि जे सगळे वगैरे डाईसवर बसले आहेत, आणि सगळ्यांना भेटून खूप चांगलं वाटतंय. जे मी काल बघितले हे मी कधी विसरू शकत नाही, आणि जे मी इकडे पण बघतोय ही पण मेमरी मी कधी विसरू शकत नाही आज. थँक्यू सो मच. मी काय म्हणू, माझे वर्ड्स संपले. मला माहित नाही आता काय बोलायचं, पण थँक्यू सो मच. कॅच बसला हातात. अरे कसं असं. थँक्यू एव्हरीवन. खूप चांगलं वाटलं इकडे येऊन. आणि आमचे BCCIचे ट्रेजर आशिष शेलार साहेब, ते पण काल आले होते तिकडे आम्हाला घ्यायला. आणि मोस्ट इम्पॉर्टंट जे मी बघितलं काल, आपल्या मुंबई पोलिसनी जे केलं आहे काल, ते मला वाटत नाही कोण असं काही करू शकतो. आणि होपफुली असंच आम्हाला इन्स्पिरेशन भेटत असणार, आणि नंतर परत अजून एक वर्ल्ड कप आपण जिंकू. थँक्यू. धन्यवाद सूर्यकुमारजी. भारताला विश्वविजेता बनवणारा सीमेवरचा नेत्रदीपक झेल, कॅचेस विन द मॅचेस ही म्हण यापुढे केवळ आणि केवळ सूर्यकुमार यादव यांच्यासाठी क्रिकेट रसिक राखून ठेवतील. टाळ्या. आणि आता आपल्या समोर येत आहेत कर्णधार रोहितजी शर्मा. सगळ्यांना मोठा नमस्कार माझा. सीएम सर, थँक्यू व्हेरी मच. आम्हाला इकडे इन्व्हाइट करायला बरं वाटलं सगळ्यांना बघून. सीएम साहेबांनी आत्ताच सांगितलं मला की असा कार्यक्रम इकडे झाला नाही आहे कधी, आणि असं बघून आम्हाला पण भरपूर आनंद झाला की असं कार्यक्रम आमच्यासाठी इकडे ठेवलं आहे. आणि सगळ्यांना जसं मी सांगितलं की सगळ्यांना बघून इकडे आम्हाला भरपूर आनंद झाला आहे. काल जे आम्ही बघितलं मुंबईमध्ये, ते एक सर्वांसाठी स्वप्न आहे. आमच्यासाठी पण एक मोठं स्वप्न होतं की वर्ल्ड कप इंडियामध्ये आणायचं आहे आम्हाला. अकरा वर्ष आम्ही थांबलेलो या वर्ल्ड कपसाठी. 2013मध्ये आम्ही लास्ट ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेलो. आणि मी फक्त सगळ्यांचं भरपूर आभारी आहे, टीममेट्स, कारण की हे माझ्यामुळे की नाही सूर्य किंवा दुबे
किंवा जयस्वालमुळे नाही झालं आहे, सगळ्या प्लेयरमुळे झालं आहे. त्याच्यासाठी आणि लकी पण आहे, कारण की जे टीम मला भेटलेलं ते सॉलिड प्लेयर्स होते सगळे. सगळ्यांनी जेव्हा टीमला कोणाला तरी हात वर करायचं होतं, डिफरंट मॅचेसमध्ये हात वर केला आणि आपल्याला जिंकवलं आहे. सूर्याने आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल बसला, तर बरं झालं ते बसला, नाहीतर पुढे त्याला मी बसवलं असतं. थँक्यू एव्हरीवन, थँक्यू मुंबई. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. धन्यवाद. आता सभागृहातील चौकार आणि षटकारांचे धनी माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार साहेब आपल्याशी संवाद साधतील, अभिनंदन करतील. नमस्कार. सर्व थोडेसे नेहमीचे परंपरा बाजूला ठेवून सुरुवातीलाच नाव घेतो ज्यानं आपलं विश्वचषक विजेता कर्णधार रोहित शर्माजी, सूर्यकुमार यादवजी, यशस्वी जयस्वालजी, शिवम दुबेजी हे सगळे सत्कारमूर्ती. थोडा आज मान मुख्यमंत्री साहेब त्यांचा आहे म्हणून त्यांची पहिल्यांदा नावं घेतली, माफ करा. आपल्या राज्याचे प्रमुख माननीय एकनाथराव शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी, आपल्या नीलमताई गोरे, तसंच उपस्थित असणारे राहुल नार्वेकरजी, अंबादास दानवेजी, आशिष शेलारजी, सर्व विशेषतः पारस भामरेजी, अरुण कानडेजी, संजय बनसोडेजी, आपले चंद्रकांत पाटीलजी, सर्व स्टेजवरचे मान्यवर, उपस्थित सर्व क्रीडाप्रेमी रसिक, जमलेल्या बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, मागच्या काळामध्ये अनेक वेगवेगळे क्रिकेटमध्ये यश मिळवण्याचं काम केलं, धोनीने केलं, अनेकांनी केलं. परंतु कधी असा दिमागदार कार्यक्रम आपल्या विधिमंडळामध्ये झाला नव्हता. तो कार्यक्रम इथं आयोजित केल्याबद्दल मी राज्याचे प्रमुख एकनाथरावजी, तसंच राहुलजी नार्वेकरजी आणि नीलमताई ह्या तिघांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. आज देखील बोलत असताना जी फायनल मॅच झाली त्याच्यामध्ये ज्यावेळेस 30 बॉल आणि 30 रन आणि ज्या पद्धतीचे खेळाडू साऊथ आफ्रिकेचे खेळत होते, त्यावेळेस कितीतरी क्रीडा रसिकांनी मनातनं आशा सोडलेली होती. परंतु कुठंतरी असं वाटत होतं की नाही, काहीतरी चमत्कार घडेल, आणि तो चमत्कार घडला. तुम्ही बघितलं, पहिल्या मॅचपासून प्रत्येक वेळेस आपण यश मिळवत गेलो. प्रत्येक खेळाडूंनी ह्याच्यामध्ये स्वतःचा अतिशय उत्तम प्रकारचा खेळ दाखवला. आणि शेवटच्या वेळेस ज्यावेळेस रोहित स्वतः चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुरुवातीला खेळत होता, परंतु नंतर कॅच त्याचा गेला आणि नंतर विराट पुढे आला आणि विराटची बॅट त्या ठिकाणी तळपली. तर विशेषतः शिवम दुबेची तळपली, अक्षर पटेलची तळपली, आणि त्याच्यातून कुठंतरी आपल्या सगळ्यांच्या होप्स वाढल्या. आणि त्याच्यानंतरच्या काळात बुमराहनी ज्या पद्धतीनं बॉलिंग केली, हार्दिक पांड्यानी ज्या पद्धतीनं बॉलिंग केली, आपण बघितलं. आपला क्रीडा रसिक हा असा इतका आगळा वेगळा आहे की काल मरीन ड्राईव्हला माझ्या तर गेल्या 30-35 वर्षामध्ये एवढी प्रचंड गर्दी मी कधी मरीन ड्राईव्हला बघितलेली नव्हते. एवढा उत्साह, तो जनसागर तिथं लोटलेला होता. मला आत्ताही तुम्हाला सगळ्यांना वरच्यांना सांगायचं आहे, थोडंसं व्यवस्थित बसा. तुम्हाला चारही खेळाडू दिसत आहेत, काळजी करू नका, पण वरनं काही पडायच्या भानगडीमध्ये पडू नका. आपला कार्यक्रम शेवटपर्यंत दिमागदार होऊ द्या. त्याच्यामध्ये कुठंही त्याला म्हणजे आपण त्याला थोडंसं टिपका लावूया आणि दृष्ट लागून देऊ नका. खूप काही आठवणी आहेत आणि
ज्या पद्धतीनं तुमच्या माझ्या भारतातले सगळे भारतीय ह्या क्रिकेटवर प्रेम करतात, अशा प्रकारचं प्रेम जगात कुठं पाहायला मिळत नाही, ही पण वस्तुस्थिती आहे. पण एका गोष्टीचं कौतुक केलं पाहिजे, ह्यावेळेसच्या सामन्यामध्ये पहिल्यांदाच अमेरिकेचा संघ खेळायला आला आणि ज्या पद्धतीनं त्यांनी खेळ केला पहिल्याच ह्याच्यात, पुढं निश्चितपणे एक चांगली टीम ती पुढे येणार आहे. अर्थात त्याच्यात आपल्याही भागातले काही खेळाडू होते, हे आपल्याला नाकारता येणार नाही. परंतु मला मनापासून रोहित शर्माचं, सूर्यकुमार यादवचं, म्हणजे ज्या प्रकारचा तो झेल घेतला, तो झेल किंवा बाहेर त्याचा पाय जरी टेकला असता तरी काही आजचा दिवस तुम्हाला मला बघायला मिळाला नसता. त्याच्यावर सूर्यकुमार यादव, तुझं खूप खूप अभिनंदन, खूप खूप कौतुक. संपूर्ण आपल्या भारतीयांचे डोळे तुझ्याकडे लागलेले होते आणि जो अप्रतिम झेल तो घेतला. रोहितनं सांगितलंच नसता घेतला तर तुला बघितलंच असतं, पण रोहितने एकट्याने बघितलं नसतं, आम्ही सगळ्यांनीच बघितलं असतं. आमचे लोक फार वेडे आहेत, जिंकल्यानंतर एवढा उदो करतात आणि हारल्यानंतर दगड मारायला कमी नाही करत. आपल्या इथला खिलाडूपणा कधी आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु आज मला आवश्यक सुनील गावस्कर जी असतील, दिलीप वेंगसरकर जी असतील, धोनी असेल, ह्या सौरव गांगुली असेल, ह्या सगळ्यांची, सचिन तेंडुलकर जी असतील, ह्या सगळ्यांची नावं घेतली पाहिजेत की त्यांनी खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या भारतामध्ये हे क्रिकेट प्रत्येकाच्या मनामध्ये बिंबवण्याचं काम, रुजवण्याचं काम आणि तो खेळ आपला सगळ्यांचा करण्याचं काम केलेलं आहे. खूप काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. वानखेडेवर पण अशाच प्रकारची गर्दी झालेली होती. ज्यावेळेस 83 साली कपिल देवनी तो वर्ल्ड कप जिंकून आणलेला होता आणि त्यावेळेस सूर्यकुमारनी आत्ता जे काम केलं ते त्यावेळेस कपिल देवनी केलेलं होतं. त्याची पण आठवण आपण कधी विसरता कामा नये. जयस्वाल तर इतका नौका आहे, अजून तो 22 वर्षाचाच आहे. ज्यावेळेस भाषण करायला तिथं पहिल्यांदा शिवम उठला, जयस्वाल म्हणला मला भाषण करायला नका सांगू, मला काही जमत नाही. म्हणलं फक्त नमस्कार आणि जय हिंद जय महाराष्ट्र असं करून ये. परंतु नौका आहे, तो पण असाच तयार होईल. चांगले चांगले खेळाडू नाही. रोहित, तुम्ही आता इथनं पुढं ह्या 2020 खेळणार नाही, परंतु 2020 बघत असताना रोहितची आठवण आल्याशिवाय भारत कधी गप्प बसणार नाही. त्याबद्दल रोहित शर्माचं पण मी मनापासून त्याच्या सगळ्या टीमचं कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि त्याच्या मनात पुढच्या एकंदरीत वाटचालीमध्ये जे जे त्याचं स्वप्न असेल ते स्वप्न त्याचं आणि त्याच्या सगळ्या सहकारी मित्रांचं साकार करण्याच्या करता निश्चितपणे परमेश्वरांनी त्याला प्रेरणा देव, त्याच्या पद्धतीचे आशीर्वाद देव, अशा प्रकारची आपल्या सगळ्यांच्याकडनं विनंती करतो. आणि खूप एक चांगला कार्यक्रम इथं घडून आणल्याबद्दल आणि चारही खेळाडू इथं उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचं तमाम महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेच्या वतीनं स्वागतही करतो, अभिनंदनही करतो आणि रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय दादा. आपल्या भाषणात दादांनी क्रिकेटपटूंचं अभिनंदन करताना क्रिकेटचं मैदान असो की राजकीय आखाडा आशा सोडता कामा नये असा संदेश आपणा सर्वांना दिला आहे. यानंतर आपल्या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत. अष्टपैलू क्रिकेटपटू जसा मैदानामध्ये आवश्यक असतो त्याचप्रमाणे उत्कृष्ट संसदपटू हा सभागृहात आवश्यक असतो. माननीय देवेंद्रजी. आपल्या महाराष्ट्र सरकारचे कॅप्टन एकनाथ शिंदेजी, सभागृहातले आपले अंपायर राहुल नार्वेकरजी, आपले वाईस कॅप्टन अजितदादा पवारजी, आता थर्ड अंपायर नाही म्हणतात त्यामुळे अंपायरच म्हणावं लागेल, डॉक्टर नीलमताई गोरेजी आणि अंबादासजींना काय म्हणायचं मग, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेजी, BCCIचे फायनान्स मिनिस्टर आशिष शेलारजी, या ठिकाणी उपस्थित चंद्रकांत दादा पाटीलजी, त्याचप्रमाणे संजय बनसोडेजी,
विशेष रूपाने ज्यांच्या सत्काराकरता आपण एकत्रित झालो आहोत, आपल्या भारतीय चमूचे कर्णधार आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी कॅप्टन म्हणून एक आपली अतिशय आगळीवेगळी प्रतिमा उभी केली ते श्री रोहित शर्माजी, बॅटर आणि कॅचर असे सूर्यकुमार यादवजी, यशस्वी जयस्वालजी, शिवम दुबेजी. आता यांच्यापैकी कोणी जास्त छक्के मारले मला माहिती नाही. नाही, रोहित तर आहेच, मी यशस्वी आणि शिवमच्या बद्दल बोलतोय. पारस मांबरेजी, अरुण कानडेजी, जितेंद्र भोळे, विलास आठवले, सर्वच मंचावरील मान्यवर, समोर बसलेले सर्व सन्माननीय आमदार आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज आपल्या सर्वांकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे की ज्या अपराजित भारतीय टीमने T20चा वर्ल्ड कप जिंकला त्याच्या 4 यशस्वी खेळाडूंचं आणि कॅप्टनचं या ठिकाणी आपण स्वागत करतो आहोत. त्याची संधी आपल्याला मिळाली आहे. आणि विशेषतः कॅप्टन रोहित शर्मा यांनी एकाच दिवशी आपल्याला आनंदही दिला आणि दुःखही दिलं. आपल्याला कप जिंकून, वर्ल्ड कप जिंकून, विश्वविजेता होऊन आपल्याला प्रचंड मोठा आनंद त्यांनी दिला आणि त्याच दिवशी T20 मधनं रिटायरमेंट घोषित करून आपल्याला दुःख देखील दिलं. पण मला असं वाटतं की निश्चितपणे रोहित शर्मा या खेळाडूचं नाव भारताच्या क्रिकेटमध्ये एक जी आमची मोठ्या खेळाडूंची मांदियाळी आहे की ज्यांच्याशिवाय भारतचं क्रिकेट पूर्ण होऊ शकत नाही, तशाच प्रकारचं नाव हे आता रोहित शर्मा यांचं आहे. हे देखील या ठिकाणी आपण मान्य केलं पाहिजे. कपिल देव आणि धोनींनंतर आपल्याला विश्वचषक जिंकवून देणारे या ठिकाणी रोहित शर्मा आहेत. आणि आपल्यापैकी राजकीय लोकांना माझा सल्ला आहे की रोहित शर्मा ज्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स करतात ती आपण बघितली पाहिजे. म्हणजे कमीत कमी बोलून आपल्या बॉडी लँग्वेजने देखील उत्तर देता येतं. हे रोहित शर्मांकडनं आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी शिकता येईल. आणि किती विक्रम त्यांच्या नावाने आहेत हे देखील आपल्याला माहिती आहे. T20चे जगातले सर्वात यशस्वी कर्णधार हे रोहित शर्मा आहेत. 50 सामने जिंकून T20 मध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे हे देखील रोहित शर्मा आहेत. त्यासोबत सर्वाधिक रन, सर्वाधिक शतकं, 50 धावांसाठी सर्वाधिक पार्टनरशिप असे इतके मोठ्या प्रमाणात त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी विक्रम केलेले आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर एक कॅप्टन म्हणून त्यांनी त्यांच्या टीमचा मिळवलेला विश्वास. त्यांच्या कुठल्याही टीम मेंबरला जर विचारलं, आपल्यापैकी अनेक लोक टीम मेंबरचे इंटरव्ह्यू आपण बघत असतो, त्यावेळेस ते ज्या आदराने आणि प्रेमाने रोहित शर्मा यांचं नाव घेतात, मला असं वाटतं की कोणालाही जर लीड करायचं असेल तर त्यांनी हे शिकलं पाहिजे की कधी कठोर वागून देखील पण आपल्या टीम मेंबरच्या मनात हा विश्वास की आमचा कॅप्टन हाच आम्हाला विजयापर्यंत नेऊ शकतो, हा आमचा कॅप्टन आहे, हा आमचा कर्णधार आहे. हे जे काही आपल्याला त्यांच्या एकूण सगळ्या व्यवहारात पाहायला मिळतं. आणि म्हणून मला असं वाटतं की एक उत्तम कॅप्टनची जी परंपरा आहे त्याच्यामध्ये 4 चांद जोडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते रोहित शर्मा यांनी केलेलं आहे. आणि सूर्यकुमार यादव यांच्या नावातच सूर्य आहे आणि हे उगवता हुआ सूर्य आहे, हा मावळतीचा सूर्य नाही आहे. खरं म्हणजे रोहित शर्मांचा तर अनुभव खूप मोठा आहे, पण या चौघांमध्ये काही कॉमन असेल तर बॉलरला त्या ठिकाणी रात्री झोप येणार नाही अशा प्रकारे बॅटिंग करणं
हे चौघांचंही कॉमन आहे. हे मैदानात उतरले की चौके आणि छक्के याचा हिशोबच या ठिकाणी राहत नाही. आणि सूर्यकुमार यादव देखील आपण सगळ्यांनी बघितलं ज्या प्रकारची बॅटिंग ते करतात. अक्षरशः मला असं वाटतं की अनेक वेळा बॉलर्सला वाटत असेल की हे नसले तर बरं आहे. आणि टीम अडचणीत असताना सेंचुरी मारणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. असे प्लेयरच आपल्याला जिंकून देऊ शकतात. आणि अर्थातच त्यांनी जो कॅच पकडला तो कॅच तर आपण कोणी विसरूच शकत नाही. आणि ते देखील मनात हेच म्हणत असतील की बरं झाला कॅच माझ्या हातामध्ये आला. पण असा हा काही योगायोग नव्हता, तो तुमचं श्रम होतं, तुमची प्रॅक्टिस होती, त्यामुळे इतका कठीण कॅच तुम्ही पकडू शकले. असा कॅच म्हणजे बाउंड्रीच्या बाहेर जायचं, तो परत आत फेकायचा, परत आत येऊन तो पकडायचा. इट वॉज वन ऑफ द इम्पॉसिबल टास्क जी तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. शिवम दुबे खरं म्हणजे यांचे तर चौके छक्के किती आहेत, IPL मध्ये देखील आपण बघितलं की त्याची गिनतीच नसते. हे मैदानात आल्यानंतर बॅट अशी चालते की मला अनेक वेळा असं वाटतं की ही कुठली वेगळी शक्ती त्या बॅटमध्ये आहे का, अशा प्रकारचं काही त्याला लावलेलं आहे का त्यांनी, अशा प्रकारचं त्या ठिकाणी वाटावं. आणि त्याचसोबत आमच्या यशस्वी जयस्वालने देखील एकाच सिरीजमध्ये 700+ अशा प्रकारचे रन करून जवळपास सुनील गावस्करांनंतर 45 वर्षांनी हा रेकॉर्ड त्यांनी तयार केला. इतका युवा खेळाडू पण आज अशा प्रकारचा रेकॉर्ड हा त्यांनी या ठिकाणी तयार केला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की असे सगळे खेळाडू आज आपल्याला या ठिकाणी आपल्या मुंबईतल्या आहेत, आपल्या महाराष्ट्रातले आहेत. महाराष्ट्राला खरोखर मला असं वाटतं की यांनी सगळ्यांनी धन्य केलं आहे. आणि महाराष्ट्राच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांना म्हणू इच्छितो की वी आर प्राऊड ऑफ यू. महाराष्ट्र इज प्राऊड ऑफ यू. आणि निश्चितपणे आज या सगळ्यांचा सत्कार करण्याची संधी आपल्याला मिळाली. माननीय मुख्यमंत्री, माननीय अध्यक्ष, माननीय उपसभापती यांचे मी मनापासून आभार मानतो. कारण काल आम्ही देखील जीव मुठीत धरून बसलो होतो. कारण गृहमंत्र्याकरता इतके लोक एका ठिकाणी जमा होणं म्हणजे ते घरी जातपर्यंत आपली विकेट तर पडणार नाही ना, अशा प्रकारची परिस्थिती असते. पण थँक्यू रोहितजी, तुम्ही त्याचा उल्लेख केला. खरोखर काल आपल्या मुंबई पोलिसांनी अतिशय चांगलं काम केलं. खूप मोठ्या प्रमाणात लोक येतील हे अपेक्षित केलंच होतं, पण अपेक्षेच्या दुप्पट लोक आले. मुंबईकरांचं जे प्रेम आहे ते इतकं ओसांडून काल वाहत होतं, पण मुंबईकरांनी शिस्त मोडली नाही. म्हणून मुंबईकरांचेही मी मनापासून अभिनंदन करतो. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक या निमित्ताने विनंती करतो की आपलं ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम आहेच, अतिशय सुंदर स्टेडियम आहे, पण आशिषजी या ठिकाणी आहेत. आशिषजी, आता मुंबईला वानखेडेपेक्षा मोठ्या स्टेडियमची देखील आवश्यकता आहे. त्यामुळे निश्चितपणे येत्या काळामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशन असेल, BCCI असेल, या सगळ्यांना जी काही मदत लागेल निश्चितपणे आमचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी करतील. एक वानखेडेची सर कुठल्या स्टेडियमला येऊ शकत नाही कारण ते ऐतिहासिक आहे, पण तरी देखील एक मुंबईला आधुनिक 1,00,000 लोक मावतील अशा प्रकारचं स्टेडियम हे मुंबईमध्ये येत्या काळात आपण सर्वांनी मिळून करावं, एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि जाता जाता एवढंच सांगतो की रोहितजी, आमच्याकडे डकवर्थ लुईसचा नियम आहे. कोण निवडून येईल आणि कोण सरकार स्थापन करेल आणि कुठे ॲव्हरेजवर कोणाचा विजय होईल हे सांगता येत नाही. पण हे जरी असलं तरी देखील आज आम्ही सगळे एकत्रित आहोत. तुम्ही बघा, सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भाव आहे आणि तो भाव आपला भारत जिंकलाय आणि तुम्ही तो जिंकवलाय, हा भाव सगळ्यांच्या चेहऱ्यावर आहे. म्हणून तुमचे आमच्या सर्वांच्या वतीनं मनापासून आभार मानतो. आणि माननीय मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन आपल्या सगळ्यांना विनंती करतो की या टीम इंडिया करता एकदा स्टँडिंग ओवेशन सगळ्यांनी द्यावं.
भारत माता की, भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारतीय संघाचा, भारतीय संघाचा, रोहित शर्माचा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय उपमुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब. यानंतर आपल्या भावना व्यक्त करायला येत आहेत विधानसभेतील पंच, विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर साहेब. नमस्कार. सर्वप्रथम आजच्या या सत्कार समारंभासाठी उपस्थित असणारे, ज्यांनी तुम्हाला आम्हाला सर्वांना हा अभिमानाचा क्षण प्राप्त करून दिला, असे भारत संघाचे कर्णधार श्री रोहित शर्मा, त्याचप्रमाणे श्री सूर्यकुमार यादव यांची फील्डिंग बघून मला वाटतं येणाऱ्या 3 महिन्यात आपल्या सर्वांना पण फील्डिंग लावताना उत्साह राहील. त्याचप्रमाणे श्री यशस्वी जयस्वाल, श्री शिवम दुबे हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला आणि आग्रह धरला, असे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय अजित पवार साहेब, विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे, त्याचप्रमाणे मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री सर्व सदस्य, विधानसभेचे सदस्य, विधान परिषदेचे सन्मान्य सदस्य यांच्या वतीने आपल्या सर्वांचे मनापासून इकडे स्वागत करतो. आणि आमचं आमंत्रण आपण स्वीकारलं, त्याला मान दिलात, त्याबद्दलही मनापासून तुमचे आभार मानतो. मी एक गोष्ट बघितली आहे की देशात अनेक विषयांवर विविध लोकांमध्ये मतभेद असतात. आमच्या सभागृहातही आमचे मतभेद असतात. ते मतभेद उरकता उरकता नाकी नऊ येतं. परंतु ज्या दिवशी क्रिकेट मॅच असते त्या दिवशी तुमची मला वैयक्तिक मदत होते, कारण मतभेद विसरून सगळे एकमताने काम पार पाडतात आणि वेळेच्या आधी काम संपतं. त्यामुळे त्याबद्दलही तुमचे आभार. आणि विधिमंडळाच्या वतीने मी आपल्याला पुढच्या कामगिरीसाठी, वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो. मला खात्री आहे येणाऱ्या काळातही आपण सर्वजण मिळून या देशाला असेच गौरवशाली क्षण देत राहाल. आपण आलात त्याबद्दल मनापासून आपले आभार. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अध्यक्ष महोदय. आता आपण सर्वजण ज्या क्षणांची आतुरतेने वाट बघत आहोत, त्या विश्वविजेत्या भारतीय संघातील मुंबईच्या क्रिकेटपटूंचा सत्कार या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सभागृहातील आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होत आहे. सर्वप्रथम आपल्या भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार श्री रोहितजी शर्मा यांना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सन्मानित करावं अशी मी त्यांना विनंती करतो. महाराष्ट्र शासनातर्फे सुंदर ट्रॉफी ही त्या ठिकाणी त्याचप्रमाणे आमदार श्री प्रताप सरनाईक यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा कर्णधार श्री रोहित शर्मा यांना सप्रेम भेट देण्यात येत आहे. आमदार श्री प्रताप सरनाईक यांच्याकडून
छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा छत्रपती शिवाजी महाराज की. यानंतर सूर्यकुमार यादव हा त्याचप्रमाणे महाराष्ट्र विधानमंडळातर्फे देखील गौरव चिन्ह कर्णधार यांना प्रदान करण्यात येत आहे. कर्णधार यांना पेढा भरून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे. कर्णधार रोहित शर्मा यांना माननीय मुख्यमंत्री महोदय पेढा भरवतील. सूर्यकुमार यादव कॅचेस विन द मॅचेस सूर्यकुमार यादव. त्यानंतर यशस्वी जयस्वाल यांचाही सन्मान माननीय मुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या उपस्थित करण्यात येत आहे. त्यानंतर श्री शिवम दुबे त्यानंतर आपल्या विश्वविजेता क्रिकेट संघाचे गोलंदाज प्रशिक्षक श्री पारस मांभरे आणि संघ व्यवस्थापक अरुण कानडे यांचे सर्व मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी. दुबे यांचा सन्मान बाकी आहे. हा यशस्वी जयस्वाल यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. शिवम दुबेजी यांचा सन्मान होतोय. गोलंदाज प्रशिक्षक श्री पारस मांभरेजी यांनी कृपया पुढे यावं. पारस मांभरेजी आणि त्यानंतर संघ व्यवस्थापक अरुणजी कानडे. अच्छा हां संघ व्यवस्थापकांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. कृपया टाळ्यांच्या गजरात संघ व्यवस्थापक. कृपया धावांप्रमाणे टाळ्यांचा देखील पाऊस या ठिकाणी पडावा अशी विनंती सर्वांना.
पेढा पेढा तिथे गेला ना ते बघितलं बॉक्स मी. कृपया सर्वांनी स्थानाबद्ध व्हावं. यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन करण्यासाठी आपल्या समोर येत आहेत महायुती सरकारचे कर्णधार माननीय श्री मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब. माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. भारत माता की. अच्छा विश्वविजेत्या भारतीय संघाचं मी अभिनंदन करतो. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आज इथे कॅप्टन रोहित शर्मा आहेत. आज त्यांचीच नावं अगोदर घेऊया आपण. सूर्यकुमार यादव आहे, यशस्वी जयस्वाल आहे, शिवम दुबे आहे आणि अरुण कानडे, पारस मांबरे या सर्वांचंच मी महाराष्ट्र सरकारच्या वतीने मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. आणि या स्वागत समारंभाला उपस्थित अध्यक्ष विधानसभा राहुल नार्वेकरजी, आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, डॉक्टर नीलमताई गोरे उपसभापती, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आपले BCCIचे खजिनदार आहेत ना ते, अर्थमंत्री फायनान्स मिनिस्टर आशिष शेलारजी, मंत्री आमचे चंद्रकांत दादा पाटील, आपले कृषी आपल्या क्रीडा मंत्री संजय बनसोडे आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, समोर आमचे सर्व मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, आमदार, सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व क्रिकेटवर प्रेम करणारे क्रिकेट प्रेमी पत्रकार बांधव भगिनींनो, खरं म्हणजे 17 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपल्याला भारतीय संघाने T20 विश्वचषक जिंकला. खरं म्हणजे जेव्हा पाकिस्तानला त्यांनी हरवलं तेव्हा अर्धा वर्ल्ड कप आपण जिंकलाच होता. देशभरात गेले आठवडाभर जल्लोष होतोय. आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील त्यांचं अभिनंदन केलं, त्यांना शुभेच्छा दिल्या आणि देशामध्ये संपूर्ण देशवासीय एक आपला देशाचा गौरव झाला या भावनेने सर्वजण या आपल्या भारतीय संघाचं स्वागत करत होते. खरं म्हणजे काल आपण जे काही जल्लोष पाहिला की अरबी समुद्राच्या बाजूला या मुंबईकरांचा महासागर उसळला होता. आणि ते चित्र पाहिल्यानंतर
आमच्या सगळ्यांच्याच पोटात म्हणजे धडकी भरली होती की हे खेळाडू आलेत, त्यांचं स्वागत करायला एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईकर रस्त्यावर येतील असं कुणालाही वाटलं नव्हतं. आणि मी तात्काळ गृहमंत्री महोदयांनी पोलीस आयुक्तांना फोन केला म्हणजे रोहित बाबा म्हणजे तुमचं चांगलं स्वागत व्हावं म्हणून केला आम्ही. खेळाडूंना कुठलीही त्यांची गैरसोय होऊ नये आणि आलेले आपले या क्रिकेटवर प्रेम करणारे सर्व मुंबईकर यांची देखील गैरसोय होऊ नये. आणि मी खरंच या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मुंबई पोलिसांचं अभिनंदन करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो. गाडीमधून येताना रोहित आणि आपला सूर्यकुमार माझ्याबरोबर होता, ते म्हणाले किती गर्दी पाहिली, पहिल्यांदा एवढी मोठी गर्दी पाहिली आणि पोलिसांनी कसं नियोजन केलं. बोले पोलीस आमचे मुंबईचे पोलीस आहेत, त्यांना अशी परिस्थिती हाताळायची सवय आहे. एक ॲम्ब्युलन्स येते तिलाही एवढ्या गर्दीतून वाट करून देतात. हे देखील एक अभिनंदनास पात्र आहेत. एक महिला भगिनीला चक्कर येते, तिला देखील एक पोलीस असं खांद्यावर टाकून उचलून घेऊन जातो आणि तिचा उपचार करतो. हे देखील आपल्याला आज पाहायला मिळालं. एक माणुसकीचं दर्शन आणि एक स्पिरिट जे आहे खेळाडूचं, स्पोर्ट्समनशिपचं, तेही पाहायला मिळालं. खरं म्हणजे भारत आपला क्रिकेटमध्ये देखील विश्वगुरू असल्याचं कालच्या विजयाने सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक भारतीयाचं देश आणि क्रिकेटवरचं प्रेम आणि त्याचं प्रेमाचं प्रतीक काल पाहायला मिळालं. मी कालच म्हणालो होतो की इकडे समुद्र, इकडे सागर आणि इकडे जनसागर माणसांचा फुलला होता. मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे आणि पंढरीच्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी सध्या वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेत. तसेच क्रिकेट प्रेमी वारकरी काल मुंबईकडे निघाले होते. हे देखील आपण चित्र पाहिलं. मी प्रताप सरनाईक यांचेही अभिनंदन करतो. त्यांनी काल सभागृहामध्ये या आपल्या टीम इंडियाचं अभिनंदन केलं आणि खास विनंती केली अध्यक्षांना की त्यांचं स्वागत विधान भवनामध्ये आपल्या सेंट्रल हॉलमध्ये झालं पाहिजे. आणि आज आपण या अतिशय पवित्र अशा सेंट्रल हॉलमध्ये त्यांचं स्वागत केलेलं आहे, त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. खरं म्हणजे साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असं आपण म्हणतो, तसा दिवाळी दसरा काल मुंबईकरांनी देखील साजरा केला. अनेक आनंद व्यक्त केला. गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष घुमला, भारत माता की जयचा जयघोष घुमला. आणि या इंडियन टीममध्ये 4 मुंबईकर खेळाडू होते, याचा आपल्या सर्वांना विशेष आनंद आणि अभिमान. आपल्या भारताच्या विजयाचे शिल्पकार कॅप्टन रोहित शर्मा आणि सूर्यकुमार, तसेच अफलातून खेळणारे शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल, या 4 मुंबईकर खेळाडूंचं मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. या संघाचे प्रशिक्षक खेळाडू राहुल द्रविड हे देखील आपल्या महाराष्ट्राचे जावई आहेत, त्याचाही आपल्याला अभिमान आहे. आणि T20 या स्पर्धेत यंदा एकही
सामना न गमावता भारताने हा विश्वचषक जिंकला, ही ऐतिहासिक कामगिरी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार. फायनल मॅच आम्ही सगळेच पाहत होतो. तसं बघायला गेलं तर मी जर मॅच बघतोय असं म्हटलं तर कोणाला विश्वास वाटणार नाही, पण मी देखील पाहत होतो आणि एका क्षणी वाटत होतं की सामना आपण गमावतोय की काय. गाडीमध्ये मी दोघांशी बोलत होतो तर ते म्हणाले कॉन्फिडन्स होता आणि एक सगळ्यांमध्ये एक असा विश्वास होता की हा वर्ल्ड कप आम्ही जिंकणार आणि तोच आम्हाला हा वर्ल्ड कप जिंकून त्या आत्मविश्वासाने दिला. आणि पण काय बुमराह आणि हार्दिकच्या बॉलिंगने काम केलं आणि आपण वर्ल्ड कप जिंकला. खरं म्हणजे सुनील गावस्कर देखील आपले अनेक आपले वेंगसरकर, तेंडुलकर हे मुंबईकर त्यांचंही आपल्याला या ठिकाणी एक वाडेकर आणि सुनील गावस्करांचे गाणं रेडिओवर गाजलेलं आठवतं, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. संदीप पाटील असे अनेक लोक या ठिकाणी आपले आहेत. सूर्यकुमारने तो अप्रतिम झेल घेतला तेव्हा या गाण्याचं महत्त्व आणखी समजलं. तो कॅच हुकला असता तर काय झालं असतं ते काय मी काय बोलत नाही. आपण पॉझिटिव्ह बोलूया आणि त्या फायनल मॅच मधल्या पराभवाच्या छायेतून आपण विजय खेचून आणला. हे आपले जिगरबाज खेळाडू इथे आहेत. हेच आपल्या विश्वविजेतेपदाचं गमक आहे. कर्णधार रोहित शर्मा हे आपलं मुंबई क्रिकेटचं भूषण आहे. त्यांच्याबद्दल काय सांगायचं. ऑस्ट्रेलियाच्या विरोधातल्या 92 धावा रोहितचे चाहते कधीच विसरणार नाहीत. राज्यातील तमाम चाहत्यांच्या वतीने त्यांचं आपण सगळ्यांनीच अभिनंदन केलेलं आहे. शिवम दुबे यांनी ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि अमेरिकेच्या विरोधात शानदार खेळ केला. फायनलमध्ये त्यांनी विराटला मोलाची साथ दिली. शिवम दुबे यांचं देखील अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. ज्यांच्या नावातच यश आहे असे यशस्वी तुम्ही भारताचा तिरंगा हाती धरून ज्या पद्धतीने विश्वविजयाचा आनंद साजरा केला ते बघून साऱ्या भारतीयांची छाती अभिमानाने फुलून गेली, भरून आली असं देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि आज अवघ्या भारताचे लाडके झालेले सूर्यकुमार यादव, अमिताभ बच्चन यांचा एक डायलॉग आहे, एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. सूर्य कुमार ने त्या दिवशी एक ही कैच लिया लेकिन क्या सॉलिड लिया. सूर्य कुमारच्या त्या कॅचची आठवण आली की डेव्हिड मिलर रात्री झोपेत सुद्धा उठत असेल घाबरून. मैं बताया कि एक ही कैच लिया लेकिन क्या सॉलिड लिया. कपिल देव यांनी 1983 साली असाच वर्ल्ड कपमध्ये फायनलमध्ये कॅच आणि सूर्यकुमारचा कॅच क्रिकेट विश्वात अजरामर झालेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खरं म्हणजे सूर्यकुमार मीच नाही तर एकही भारतीय तो क्षण कधी विसरू शकणार नाही अशा प्रकारचं आपण काम केलेलं आहे. आणि आज देवेंद्रजींनी पण अजितदादांनी पण आपल्या भाषणामध्ये चांगली बॅटिंग केलेली आहे. आमचं राजकारण आहे राजकारण हे क्रिकेट सारखंच आहे.
कधी कुठे कोणी कुणाची विकेट घेईल हे सांगता येत नाही. सूर्यकुमारजी, तुमचा कॅच जसं कोणी कधी विसरणार नाही तसंच आमच्या 50 जणांच्या टीमने 2 वर्षापूर्वी काढलेली विकेट पण कुणी कधी विसरू शकणार नाही. गेली 2 वर्ष आम्ही लोक पण सर्वजण बॅटिंग करतोय आणि तुमच्या गमतीचा भाग आहे. तुमच्या खेळानं जसं लोकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होतो तसाच आनंद, सुख, समाधान राज्यातल्या जनतेच्या चेहऱ्यावर दिसावं एवढीच आमची अपेक्षा आहे. तेच आम्ही काम करत असतो. आणि खरं म्हणजे आपण सगळ्यांनीच जे काय देशासाठी केलेलं आहे, हा क्रिकेट कुठल्याही जाती धर्माचा नाही. हा खेळ जो आहे खेळाडूंचा आहे आणि तो खेळ आपण दाखवला. विराट, बुमराह, सूर्यकुमार, रोहित शर्मा यासारख्या खेळाडूंचा हा खेळ आहे. आम्हा राजकारण्यांचं फील्ड वेगळं आहे. कधी कोण कुणाचा कॅच घेईल हे सांगता येत नाही. कोण कुणाला रनआउट करेल हेही सांगता येत नाही. त्यामुळे आम्हाला पण रोहित, सूर्यकुमार यांच्यासारखी चांगली बॅटिंग करावी लागते. चांगली बॅटिंग केली की रेटिंगही चांगलं वाढतं. त्यामुळे आणि म्हणून भाषणातून देखील सभागृहामध्ये अनेक आमचे समोर बसलेले सभागृहामधले सदस्य देखील अनेक वेळा चौकार षटकार मारत असतात. आणि एक प्रकारचा क्रिकेट आणि राजकारण आणि क्रिकेटची सांगड मी घालत नाही, परंतु एक मनापासून मी आपल्या सगळ्यांच्याच या यशस्वी खेळाला शुभेच्छा देतो. हे विजेतेपद केवळ T20 पुरतं मर्यादित नाही, तर डोळ्यात स्वप्न घेऊन गगन भरारीची इच्छा असलेल्या प्रत्येक भारतीयाच्या आकांक्षाचंही ते प्रतीक आहे असं मी म्हणतो. या ठिकाणी या चारही मुंबईकरांचं मी मनापासून अभिनंदन करतो. रोहितजी, आपण सदैव हिट राहा. यादवजी, आपण सूर्यासारखे तळपत राहा. जयस्वालजी, आपण सदैव यशस्वी व्हा. आणि दुबेंच्या नावात तर साक्षात शिव आहे. आणि त्यामुळे तुम्ही सर्वजण या भारताची विजयी पताका अशीच फडकवत राहा. तमाम भारतीयांना आनंदोत्सव साजरा करण्याची संधी आपण यापुढे देखील देत राहा अशा मी शुभेच्छा देतो. आणि सूर्याने इथं म्हटलं, तुम्ही या सभागृहामध्ये आश्वासन दिलेलं आहे. तुम्हाला अजून सभागृहाची हे पद्धत माहीत नाही. सभागृहात एकदा आश्वासन दिलं की ते पूर्ण करायचं असतं. तुम्ही सभागृहात काय आश्वासन दिलं की पुढचा वर्ल्ड कप पण आम्ही जिंकू. इकडे एकदा आश्वासन दिलं की ते पूर्ण करावं लागतं. एक आश्वासन समिती आहे आपल्याकडे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आपण इथं आलात या सभागृहामध्ये आणि आमच्या या सर्व लोकप्रतिनिधींना आणि सर्वांनाच स्वागताची संधी आपण दिली. रोहितजी, त्याबद्दल तुमचं मनापासून मी अभिनंदन आपल्या टीमचं करतो. आणि या टीम इंडियाला राज्य सरकारच्या वतीने एक प्रोत्साहन म्हणून 11 कोटी रुपये या ठिकाणी आम्ही आणि खूप खूप शुभेच्छा. रोहित आणि सूर्यकुमार यांनी सांगितलं की मुंबईमध्ये या MMR मध्ये नवीन खेळाडू तयार केले पाहिजेत. आणि त्यासाठी आपल्याला जे काही आवश्यक सहकार्य आहे, जागा असेल, आता आशिष शेलार आहेत तिकडे, जी काही आवश्यक मदत असेल ती सरकार आपल्याला करेल. कारण तुम्ही खेळाडूंची फॅक्टरी निर्माण करणारे आहात.
त्यामुळे मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय मुख्यमंत्री.